आपल्या दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची छान सुरुवात हो. आणि आता बघा पूजा करायची आहे आणि सर्वात पहिले तर मला आता सर्वांचा नाश्ता वगैरे झाला. आपला उपास आहे बाकीच्यांचं सर्व होऊन गेलं. मुलं वगैरे शाळेत गेले. आता मी पहिले पसारा आवरून घेणार आहे. पसारा आवरल्यानंतर मग आपली निवांत अशी पूजा होईल, कारण मदत काही काळजी राहणार नाही, कारण मुलं वगैरे गेली. आता थोडाफार पसारा आवरून घेते, कारण आता पसारा तर होणारच आहे इथे. पण म्हटलं पहिले पूजा करा आणि लोणी पण करायचं होतं. असं थोड्या वेळ करून ठेवलं ना रवीने तर खूप छान लोणी आपोआपच वर येते. थोड्या वेळाने मेहनत कमी लागते. आणि आज मी थंड पाणी टाकत होतं, कारण एक दिवस बाहेर राहिलं ना तर मला गरम पाण्याची आवश्यकता नाही राहिली. नंतर मंदिर असं स्वच्छ पुसून घेतले. कोणतीही पूजेच्या आधी जेव्हा आपण स्वच्छता करतो खूप छान वाटते. आणि तुळशीजवळ पहिले दिवा लावून घेतला. तुळशीजवळ दिवा लावल्यावर म्हटलं मग आपण निवांत अशी पूजा करायची आहे. नंतर मी ते थोडंसं पूजेच्या वस्तू वगैरे काढून घेते. आणि मी जो देवीला ड्रेस छान शिवला होता ना तो पूर्ण करून छान अशी देवीला सजवलेली आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल. आणि हे ना ओढणी पण तयार केलेली होती आणि खाली असं घागऱ्यासारखं तयार केलेलं होतं. काही दागिनेसुद्धा घालून घेते. छान बघा किती छान मूर्ती दिसत आहे ना तयार. असं वाटते खूप छान वाटत होतं बघायला. आणि दिवसभर घरात प्रसन्न वाटते आपल्याला जेव्हा अशी पूजा वगैरे सर्व करतो तर. आणि थोडे शेवंतीचे हार वेण्या सर्व मी एक ताई येतात त्यांच्याकडून घेतल्या. पहिल्या दिवशी बाजारातून तर आणल्या होत्या, पण त्या दरवर्षी येतात म्हणून मी घेते. कारण आपण काय आता पूजेच्या दिवसातच ह्या सर्व गोष्टी घेत असतो, म्हणून घ्यायला पाहिजे आपण. ते आपण घरोघरी फिरत असतात. शेवटी बघा आता तुळस खूप छान याच्यात छोटीशी तुळस. आणि काही झालं नाही, एखादं काम मागे पुढे झालं तरी चालेल, पण मी माझ्या आवडीचं काम कधीच सोडत नाही. पहिले मी थोडंसं बागकाम करून घेत असते. आणि पहिले पण करते सुरुवातीला. उठली मुलांचं झालं की पहिले थोडंसं बागकाम करते. पण आज पूजा करायची होती म्हणून आज वरच्या बागेमध्ये गेली नाही, खालच्याच बागेमध्ये थोडंसं काम केलं. पण माझं हे काम केल्यानं मला खूप छान असं समाधान वाटते, म्हणून मी हे काम काही माझं न चुकता दररोज करत असते. आणि सातत्याने काय होते ह्या सर्व गोष्टीची सवय लागते. आणि बघा आता मी इकडे आपल्या सोफ्याचे कवर वगैरे छान असे टाकून घेते. आणि मी चालायला जायचं 21 दिवसाचं स्वतःलाच चॅलेंज दिलं होतं. ते 21 दिवस तर केव्हाचे होऊन गेलेले आहे. चॅलेंजचं मला असं वाटते 21 दिवसाचं चॅलेंज म्हणजे की आपण सुरुवात करायचं आवश्यक. आणि पण मनापासून जेव्हा ठरवतो ना तेव्हा गोष्टी येते. 21 दिवस झाल्यानंतरही असं वाटते कधी जाऊ द्या आज सुट्टी राहू द्या जायचं. पण शेवटी आपल्या मनानं जर ठरवलं ना तर सर्व गोष्टी होतात. आणि रात्रीचे नैवेद्याला बघा मी स्वयंपाकाला तयार केलं. एक गाजराचं किस होतं ना छान मस्त मोहरीचा तडका देऊन छान तयार होते ते. आणि बघा सातत्याने मी किचन वेस्ट हे झाडांना टाकते. आणि बघा आता गाजराच्या किसची चटणी आणि इतर बटाट्याची तुरीच्या दाण्याची भाजी, केळीचं शिकरण, पोळी भात हे सर्व छान असा नैवेद्य दाखवून घेतला. मग नैवेद्य झाल्यावर म्हटलं आपण उपास सोडून घेऊया. अशी होती माझी आजची दिनचर्या. आवडली तर सबस्क्राईब करा. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ?